मराठी साम्राज्य उत्तरेत पसरवून अटकेपार झेंडे लावून दिल्लीच्या तख्तावर स्वामित्व गाजवणारा महान मुत्सद्दी आणि लढवय्या सेनानी म्हणून दौलतीचे थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांचे भारतीय इतिहासात मोठे स्थान आहे. त्यानिमित्ताने त्यांचा झंझावाती जीवनपट समजवून घेणे आजही उद्बोधक आहे. मल्हारराव जेजुरीजवळील होळ येथे एका अत्यंत सामान्य मेंढपाळाच्या घरात जन्मले. खंडोजी होळकर हे त्यांचे पिता. पण मल्हारराव लहान असतानाच खंडोजींचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या मातोश्रीने धुळे जिल्ह्यातील तळोदा येथील आपले बंधू भोजराज बारगळ यांच्याकडे आश्रयार्थ प्रस्थान केले. मामांकडे असताना मल्हारराव मेंढपाळी करत होते. भोजराज बारगळ हे त्र्यंबकराव कदमबांडे या स्वतंत्र सरदाराच्या फौजेत एक सरदार असल्याने पुढे मल्हारराव ही बारगीर म्हणून वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांच्यासोबत उत्तरेतील मोहिमांवर जात असत. त्यामुळे मल्हाररावांना अगदी तरुण वयात माळवा पायदळी तुडवता आला. तेथील राजकारण्यांशी त्यांचा परिचय झाला. नंदलाल मंडलोई या इंदोरच्या एका जमीनदाराबरोबर झालेला मल्हाररावांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. 1719च्या बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली मोहिमेच्या वेळेस मल्हारराव स्वतःचे पथक घेऊन त्यात सामील झाले होते. त्यामुळे दिल्लीचे राजकारणही त्यांच्या लक्षात आले. बाळाजी परत फिरल्यावर त्यांनी स्वतंत्रपणे माळव्यात आपला जम बसवायला सुरुवात केली. बाजीराव पेशवा झाल्यानंतर त्याने जेव्हा उत्तर केंद्रित राजकारण सुरू केले तेव्हा त्याला मल्हारराव सारख्या उत्तरेतील अनुभवी सेनानी व अशा मुत्सद्द्यांची गरज होती. त्याने मल्हाररावांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचे प्रयत्न 1722 सालापासून सुरू केले. असे असले तरी बाजीराव आणि बडवानीचा शासक मोहनसिंग राणे यांच्यात आणखी लढाई सुरू होऊन मल्हाररावांनी त्यात बाजीरावच्या वतीने मध्यस्थी केली नाही. तोवर म्हणजेच 1725 पर्यंत ते स्वतंत्रच राहिले. पुढे मल्हाररावांचे महत्त्व ओळखून बाजीरावांना माळव्याचे अधिपत्य देत आणि बाजीरावाने त्यांना बरोबरीचे स्थान देत स्वतःसोबत घेतले. इंदोर त्यामुळे मल्हाररावांच्या अखत्यारीत आले. तेव्हा इंदोर हे छोटे गाव होते. त्याला मल्हाररावांनी देशभरातून कारागीर व्यावसायिक निमंत्रित करून एक व्यापारी शहर बनवले. मुत्सद्दी लढवय्याची ही एक अर्थनीती आणि दूरदृष्टी इंदोरला एका वैभवाच्या शिखरावर त्यांच्याच काळात घेऊन गेली. उत्तरेत स्थान मिळवताना त्यांना असंख्य लढाया लढाव्या लागल्या. 1737 साली झालेले दिल्लीचे युद्ध, भोपाळच्या युद्धात निजामाचा केलेला दारुण पराभव, वसईला केलेले पोर्तुगीजांविरुद्धचे युद्ध, रोहिले आणि पंगाशांविरुद्ध केलेले फारुखाबादचे युद्ध, राजपुतांचे युद्ध करून मिटवलेले वारसा हक्काचे वाद यामुळे मल्हाररावांचा लौकिक तसेच यशाची कमान वाढतीच राहिली. पातशाहीच्या रक्षणाचा करार पातशहाने होळकर आणि शिंदेच्या लष्करी शक्तीला महत्त्व देत त्यांच्याशी केला आणि पातशाही मराठी सत्तेच्या दबावाखाली आली. तख्तावर कोण बसणार याचे निर्णय मल्हाररावांच्या हाती आले. त्यांचे व्यक्तिगत राज्यही राजस्थान ते दावोब यापर्यंत पसरले. या काळात दुर्दैवाने त्यांच्यावर आघात केला. त्यांचा एकुलता लढवय्या पुत्र खंडेराव कुंभेरीच्या युद्धादरम्यान युद्धभूमीवर लढताना ठार झाला. त्यांची पत्नी अहिल्या सती जायला निघाली. मल्हाररावांनी अहिल्याला सती जाण्यापासून परावृत्त केले आणि तिलाच आपला पुत्र मानत युद्ध व प्रशासनाचे धडे द्यायला सुरुवात केली. हे मल्हाररावांचे त्यावेळेचे काळापुढचे पुरोगामी कृत्य होते. त्यामुळेच जगाला अहिल्यादेवींसारखी एक कुशल मानवतावादी आणि दूरदृष्टीची प्रशासिका मिळाली. महिलांचा एवढा सन्मान मध्ययुगात कोणी केल्याचे उदाहरण नाही. अटकस्वारीच्या वेळेस राघोबा दादा पेशवा जरी सेनापती असला तरी अटक जिंकायचे कार्य मल्हाररावांनी केले. तुकोजी राजांना तिथे 1.5 वर्ष सीमेच्या रक्षणासाठी ठेवले गेले. त्यामुळे अब्दालीने पुढील स्वारी केली ती खैबर खिंडीतून नव्हे तर बोलन खिंडीतून. बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेंचा मृत्यू झाल्यानंतर मल्हारराव आणि जनकोजी शिंदेंनी गनिमी गाव्यांनी हल्ले करून अब्दालीच्या नाकी दम आणला. सिकंदराबाद जिंकले. अब्दाली शेवटी तह करून परत जायला तयार झाला. 13 मार्च 1760 रोजी तह झालाही. पण दक्षिणेतून भाऊसाहेब पेशवा मोठे सैन्य घेऊन येतो आहे ही वार्ता मिळाल्याने तह फिसकटला. पानिपत युद्ध झाले. उत्तरेतील होळकर आणि शिंदे या अनुभवी सरदारांचे ऐकायचेच नाही असे भाऊंचे धोरण असल्याने मराठी सैन्य चुकीच्या ठिकाणी अडकले आणि दुर्दैवी पानिपत झाले. पानिपत युद्धानंतर मल्हाररावांनी उत्तरेतील घडी पुन्हा बसवली. कुरा येथे इंग्रज सैन्याचाही पराभव केला. यानंतर त्यांना त्यांच्या कानाच्या दुखण्याने गाठले. शेवटी आलमपूर येथे 20 मे 1766 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, मल्हारराव होळकर हे मुत्सद्दीपणा आणि झुंजार लढवय्ये असे अद्वितीय रसायन होते. असा दूरदृष्टीचा वीर मुत्सद्दी 18व्या शतकात दुसरा कोणी झाला नाही.
पातशहांवर त्यांचा जसा वचक होता तेवढाच वचक पेशव्यांवरही होता. अहिल्यादेवी ही तर त्यांनी जगाला दिलेली श्रेष्ठ देणगीच.